नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. तर आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला मी बोललीच मागच्या ब्लॉग मध्ये का माझी आई बहीण भाची आल्यात. तर आता हे मी शेंगदाण्याची चिक्की बनवायला घेतलीये, कारण आईला माझ्या खूप आवडते, तर तिला पण गावाला न्यायचे. मी केलेली अगोदर 2 वेळा माझी करून झाली. तर आमच्या साहेबांना काय काय फराळाचं, खरं आमची दिवाळीच करायची चालू झालीये, त्यांना द्यायचंय. तर मी पुढे तुम्हाला सांगेल का ते कुठे चालल्यात, काय चालल्यात, किती दिवसांसाठी चालल्यात, तर ते पुढच्या ब्लॉग मध्ये येईल. तर त्याची तयारी. तर म्हटलं मग आता चला आपण करूया. तर आमचं काय काय बनवायचं चालू आहे. तर आता मी एवढे शेंगदाणे काढल्यात. तर आमचे घरचेच आईकडे भुईमुग होतो, तर घरचेच शेंगदाणे आहेत. तर आज शेंगदाण्याची चिक्की आम्ही करतोय. तर आजच्या पण अख्ख्या दिवसाचा व्लॉग पुढे कसा होतोय तर तुम्ही नक्की बघा. चला तर. रात्री झोपताना संध्याकाळी शेंगदाणे सगळे भाजून ठेवले होते, कारण त्याची टरफल काढायची होती. तर मग सकाळी आईनं ते काढलं आणि थोडंसं राहिलेलं मग मी पण तिला मदत केली. आणि नंतर म्हटलं आता नाश्त्याला काय करायचं, तर म्हटलं लगेच होईल असं शिरा बनवायला घेतला, तुपातला मस्त असा. तर आमच्यात नेहमी म्हणजे रोजच नाश्ताला लागतच काही ना काहीतरी, कधी उपमा कधी पोहे. त्यांना थोडा शिऱ्यांना थोडा ऍसिडिटीचा त्रास होतो, जळजळ होते त्यांना पण आवडतो, त्याच्यामुळे कधी कधी मी करतेच, त्यांना आवडतो म्हणून पण, आणि मला पण आवडतो. तर मग आणि लगेच पण होतो. आणि बाकीचं तर सगळं घरी असतं. ड्रायफ्रूट तर रेग्युलर माझ्याकडे असतातच. आणि मग शिरा बनवला का मस्त तूप घालून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि वेलची साखर टाकल्यानंतर खूप छान लागतो. तर असा मी बनवला शिरा. या ऊस खायला काल अख्खा दिवस कामातून वेळच नाही मिळाला मला. काल अख्खा दिवस ऊस खाईल 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 म्हटलं, पण एवढी कामं होती काय जमलं नाही. आज म्हटलं आता नाश्ता झालाय, अर्धा स्वयंपाक झालाय, शेंगदाण्याचं पण हे करून ठेवलंय. आज पण खूप काम आहे दिवसभर. तस्मय झोपलाय. म्हटलं पहिला मला ऊस खाऊन घेऊ दे. तर आता येताना त्यांनी थोडासा ऊस घेऊन आले, तर आता थोडासा ऊस खाते. तर तुम्हाला पण आवडतो का मला सांगा, या ऊस खायला. तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा शाळेत जायचो 6वी 7वीला, तेव्हा चालत जावं लागायचं. तर रस्त्याला अशा ट्रॉल्या लागलेल्या असायच्या ऊसाच्या. त्या शाळेत पोहोचेपर्यंत तोंड चालूच ऊस खायला. आणि मला तर इतका आवडायचा, बाकीच्या पोरींचा एक खाईपर्यंत माझे 2 खाऊन व्हायचे, 3 खाऊन व्हायचे. तर मला खूप आवडायचं. आता खूप वर्षांचा गॅप पडतो, आता जास्त खायला मिळत नाही, कारण आता खूप अंतर आहे, लांब राहतो, त्याच्यामुळे ते काही जमत नाही. तर आता आणलंय, म्हटलं आता खाऊ दे. ऊस खाऊन झाला, बसून काही चालणार नव्हतं, कारण आईला शेंगदाण्याची चिक्की खूप आवडते, तर तिला पण गावाला जाताना न्यायची होती. यांच्यासाठी मी अगोदरच क्रशवाली बनवली होती, तर त्याचा मी काय ब्लॉग मध्ये नाही टाकलं. तर ते राहूनच गेलं, कारण इतकं काय काय असतं शूट केलेलं का ते कोणत्या व्लॉग मध्ये काय टाकायचं, एकदाच एका व्लॉग मध्ये खूप गोष्टी असतात, तर काही कळतच नाही. त्याच्यामुळं मग ते राहूनच गेलं. तर मग मी इथे भरपूर असे शेंगदाणे सगळे भाजून घेतले होते. तर मग म्हटलं हे पण नेतील, कारण तिला अर्ध्या अर्ध्या शेंगदाण्याची पाहिजे होती, क्रशवाली नको पाहिजे होती. तर मग मी इथे शेंगदाण्याची चिक्की करायला घेतली. तर इथे जेवढा गुळ कापला होता तेवढ्यामध्ये अर्धेच बसले. तर मग म्हटलं अगोदर तेवढेच करून घेऊया, कारण जे पसरायला भांड पाहिजे होतं तसं माझ्याकडे काही नव्हतं. तर मी इथे माझ्याकडे कटिंगचा चॉपर आहे, चॉपर बोर्ड, तर त्याच्यावरतीच मी घेतलं होतं. आणि मला जास्त जाड नव्हती करायची, कारण मग ती अशी क्रंची नाही होत, खूप जाड केली का मग, आणि मला तेवढी आवडत नाही जास्त जाड, म्हणून म्हटलं 2 भागामध्ये 2 पॅचेसमध्ये मी शेंगदाणे चिक्की करून घेईल. तर मग याच्यात बसेल अशी एवढीच मी थोडीशी अर्धी घेतली. आणि ते खूप गरम गरमच ती चिक्की लगेच पसरायला लागते, नाही तर ती लगेच थंड झाली का परत ती अजिबात सरकत नाही. त्याच्यामुळं मी अगोदरच सगळी तयारी करून घेतली होती. त्या बोर्डला तूप लावून घेतलं होतं, लाटण्याला पण मी तूप लावून घेतलं होतं, नंतर निघायला खूप प्रॉब्लेम होतो. आणि मग गरम गरम असतानाच त्याच्यावरती थोडीशी लाईन मारून घेतल्या होत्या, आणि पसरून छान जेवढं पसरेल तेवढं पसरून घेतलेलं. तर
पूर्ण त्या बोर्डवरती मी पसरलेली चिक्की, आणि असं झालं का ती खूप थंड झाली का पण मग निघत नाही, आणि मग गरम गरम थोडीशी कोमट असतानाच ती थोडीशी हलकी करून घ्यायची, म्हणजे त्याचे काप छान निघतात. तर छान अशी चिक्की तयार झाली होती माझी. आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला गेली. अचानक ऑफिसवरून फोन आलेला, तर पटकन मग तशीच गेली, कारण जवळ आहे मला ऑफिस. सही करायची होती, RTGS करायचं होतं आमची युनिफॉर्मचे वर्दीचे पैसे आले होते, तर ते पटकन बँकेत RTGS करायचं होतं. त्याच्यासाठी ऑफिसला गेलो आणि लगेच रिटर्न आलो थोड्या वेळात. आणि मग म्हटलं आता हे पण चालल्यात, तर मग मला पण युनिफॉर्म शिवायला टाकायचा होता, कारण 26 जानेवारीला लागेल म्हणून. आणि हा माझा जुनाच आहे, तर तो जरा मला जास्तच टाईट होतोय, तर मग तो पण युनिफॉर्म शिवायला टाकायला चाललो होतो आम्ही शहापूरमध्येच. तर मग तस्मयचं पण खाऊ वगैरे केलं, कारण तो रडत होता, त्याला खायला करून भरवलं, आणि मग आम्ही युनिफॉर्म शिवायला टाकायला गेलो. शिवून आलो. त्याच्यानंतर मग परत राहिलेली शेंगदाण्याची चिक्की आणि मग चकल्या पण करायच्या होत्या, कारण यांना चकली खूप आवडते. तर मग मी एकीकडे शेंगदाण्याची चिक्की राहिलेली बनवायला घेतली, एकीकडे चकल्या करायला घेतल्या. आईनं चकलीचं पीठ मळलं, चकलीचं ते सगळं आईनंच केलं होतं, आणि खूप छान एकदम खुसखुशीत आणि एकदम छान जशी विकतची मिळते त्या टाईपमध्ये चकली झाली होती. आणि इथे माझी शेंगदाण्याची चिक्की पण एकदम परफेक्ट अशी झाली होती, खूप छान अशी झाली होती. आमच्याकडे दिवाळीच साजरी करायची चालली होती, पण मला यांच्यासाठी द्यायचंच होतं काय काय बनवून. तर हे तर तयारच नाहीयेत, म्हणजे नको हे नको न्यायला, ते नको न्यायला. तिकडं तशी काय द्यायची गरज नाहीये, जिकडं ते चालल्यात तिथं. पण बायकोचा जीव काय राहत नाही ना शेवटी, त्याच्यामुळं म्हटलं नाही मी करेलच. तर त्यासाठी मग मी इथे बनवायला घेतलं होतं काय काय. तर छान अशी भरपूर अशी शेंगदाण्याची चिक्की माझी रेडी झाली, आणि भरपूर अशा चकल्या पण करून झाल्या. तर इथे गरमच होतं, आणि मी त्याच्यावरती पसरलेले लगेच काप करून घेतले. एकदम छान असे तुम्ही बघितले असाल का, अजिबात कुठेही काही चुकलं नाही, एकदम छान अशी चिक्की तयार झाली होती. पण मग इथे गरम गरम असतानाच मी थोडंसं हलकं करायला घेतलेलं, कारण खूप थंड झाल्यानंतर पण निघायला खूप प्रॉब्लेम होतो, कारण ते एकदम कडक झालेली असते त्याच्यामुळे. तर मग मी इथे कोमट असतानाच थोडं हलकं करून ठेवलं, आणि फायनली एकदम छान परफेक्ट अशी शेंगदाण्याची चिक्की आणि परफेक्ट अशी चकली तयार झाली. खरं सांगते तुम्हाला, एवढ्या सगळ्या कामामध्ये, स्वयंपाक आणि या रेसिपीच्या गोंधळामध्ये 2 दिवस अक्षरशः केस सुद्धा विंचरायला वेळ नव्हता. आणि मी खरं सांगते, केस धुतले तसेच्या तसेच होते, गुंता सुद्धा काढला नव्हता मी केसांमधला, आणि तशीच होती, कारण मला बिलकुलच टाइम नाही मिळाला. आणि मग असं सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी मात्र माझं किचन मला सगळं चकाचक झाल्याशिवाय मला काही चैन पडत नाही अजिबात. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? 2 दिवस झालं खूप बिझी दिवस गेलाय. आई आणि बहीण आली, त्यांना पण आराम नाहीये, ते पण कंटिन्यू काम करतायतच. खरं तर हे म्हणजे दिवाळीचा फराळच झाल्यासारखं झालंय, पण हे आमच्या साहेबांना द्यायचं आहे, त्यासाठी मी बनवलंय. ते 1 महिन्यासाठी चालल्यात बाहेर, तर कशासाठी तुम्हाला पुढे कळेलच. तर आता एवढी भांडी होती, मग अशी आईनं घासली, जेवण झाली, सगळं काय शूट करत बसले ना, एवढा पसारा सगळं एकदम करायला घेतलेलं असं झालं. आणि मला तर कितीही काम झालं तरी संध्याकाळी किचन पूर्ण साफ केल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. आता मला पण खूप थकल्यासारखं झालंय. त्यांना म्हटलं आता तुम्ही आराम करा, मी आवरते. जेवणाची वगैरे भांडी घासली, आता किचन असं छान स्वच्छ करते, आवरते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळून जाईल. चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, शुभरात्री.